उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे नाही भिडभार तुका म्हणे साना थोर कारण हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे विढाला विढाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देवं सर्वकार्येषु सर्वदा ओम नमो जाता वेद प्रतिपाद्याय जय जय सुसंवेद आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तिदासो अवधारे जोजी मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मज वानरयुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पांडुरंगाकार प्रथम पांडुरंग करू प्रथमन मन दुसरे चरण संताचिया 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 त्यांच्या कृपादाने प्रथम दुसरे जगाने संतांच्या त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका धर्माचे पालन करणे खंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम प्रस्तुत कीर्तन वगैरे त्यांनी बोललेला हा अभंग संत शिरोमणी स्वतःच्या देहाचा उद्धार करण्यासाठी नाही फक्त
ना स्वतःच्या कुटुंब कबिल्यासाठी, ना स्वतःच्या बायका पोरासाठी, ना स्वतःच्या गल्ली बोळासाठी, ना स्वतःच्या देहोगावासाठी, ना स्वतःच्या हवेली तालुक्यासाठी, ना पुनवडी जिल्ह्यासाठी, ना स्वतःच्या महाराष्ट्रासाठी, ना फक्त मर्यादित असलेल्या भारतवर्षासाठी, ना आशिया खंडासाठी, पूर्ण अगदी या जगाला भक्तीचा मार्ग दाखवणारे देहूचे रहिवासी तत्वज्ञ संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा निवडलेला अभंग, धर्माचं पालन का करावं हे सांगणारा अभंग, धर्माचं पालन कसं करावं हे सांगणारा अभंग, धर्माचं पालन कुणी करावं हे सांगणारा अभंग, आणि धर्माचं पालन नेमकं केव्हा करावं हे सविस्तर सांगणारा अभंग. विठाला विठाला गाव मुंगसरे. मुंगसरे गावातील गेले कित्येक वर्षापासून चालू असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती उत्सव महोत्सव सोहळा युट्यूबवरती आम्हाला तुमच्या गावकऱ्यांनी पाहिलं. तसा गेल्या वर्षीच आम्हाला फोन आला होता. गणेशराव म्हणून आहेत कुणीतरी, गणेशरावांनी आम्हाला फोन केला. या वर्षी पुण्यांदा फोन केला. गणेशरावांचा आला, भाऊसाहेबांचा आला, असा अनेक जणांचा येऊन गेला. साईनाथांचा आला. नाशिक प्रांतामध्ये आम्ही बरेच वेळेस आलो, 15 वर्षापासून येतो, पण या गावात पहिल्यांदाच आलो. सुंदर अशा प्रकारचे श्रोते मंडळी, फक्त समद्यांना गोड सूचना एकच, भजन करते वेळी सगळ्यांनी जोरदार टाळी वाजवायची आणि जरा आमचं कीर्तन संपेपर्यंत, आय मीन्स आपलं सर्वांचं कीर्तन संपेपर्यंत कुजबुज करायची नाही. ज्याला जमत नाही त्याने बिंदास आज आता ताबडतोब उठावं आणि घराला जाऊन झोपावं. सुंदर अशा प्रकारचे टाळकरी मंडळी, एक रथी तो दुसरा आहे महारथी. आता नाव तुमचे समजायचे आम्हाला ठाव नाही बरं का. ह्या जन्मात आपण पहिल्यांदाच भेटतोय ना. पखवाजवादक गोरख महाराज आहेत. मग काही नावं सांगितली गेली, पण वयानुसार माझ्या काय ध्यानात राहत. गोरख महाराज राहिले त्र्यंबकेश्वरला त्यांची संस्था आहे. चला, म्हणजे हर हर महादेवाच्या दर्शनाला गेल्यानंतर आमची तिकडच्या काठाला सोय लागली. तुलसी मातेला घेऊन आईसाहेब उभे आहेत, छोटे छोटे लेकर उभे आहेत, सुंदर अशा प्रकारचे टाळकरी आहेत. आणि चुकलं माखलं आमचं तर जागेवर चोपायला 2-3 सुभेदार आहेत. तुमचं दांडकं बघून आम्हाला भेवाटायला लागले. हे हातामध्ये का दिलेले माहिती का? जे धर्माचं आमच्या खंडन करतील ना ठळाचे माती. इम्पॉर्टंट आहे, महत्वाचं आहे. आम्हाला कॅमेऱ्यामध्ये कैद करणारे मास्टर कॅमेरामॅन आहेत. आमच्या आवाजाला बळ देणारे मिस्टर म्युझिक मास्टर आहेत. खरंच सिस्टीम खूप छान, कारण कलाकाराचा मी पैसा आहे, कारण माईक सिस्टीमचा मी भुकेलेला आहे. कारण माईक सिस्टीम म्हणजे गोरख महाराज कलाकाराचा आत्मा आहे, आत्मा. आणि एकदा ते हातला आत्मा गेला की फिर लोक बहुत प्यार से कहते हैं राम राम. खोटं नाहीये, बिलकुल सत्य आहे. पेटी मस्त मत छान सिस्टीम. अजून मोकळा आवाज येत आला तर अजून मोकळा आवाज आहे. छान मस्त. आणि आज तुमच्या आमच्या सगळ्या बापांच्या बापांच्या बापाचा वाढदिवस म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. कारण कीर्तिमान माणसं कधी मरत नसतात, कीर्तिमान माणसं कधी संपत नसतात. म्हणायला जयंती हो, नाही तर वाढदिवसच की. हे सगळं पराक्रमावर अवलंबून ठरलेलं आहे. संतांचा, आमच्या ज्ञानेश्वर माऊलांचा समाधी सोहळा झाला, तुकाराम महाराजांची बीज झाली. आमच्या सीमेवर युद्ध करणारा एखादा जर योद्धा असेल, तो जर रणांगणात धारा तीर्थ पडला तर त्याचं एखादं स्मारक होतं आणि त्याला लोक म्हणतात तो शहीद झाला. हे कर्मावर अवलंबून आहे. तुम्ही आम्ही मेल्यावर आपलं थडकं झालं. कर्म.
छत्रपती शिवाजी महाराज आज हजर आहेत आणि मी राजांना आवर्जून विनंती करेल, राजे राजे देवाचं देशाचं धर्माचं पालन करण्यासाठी जेवढं रामायण महत्वाचं, जेवढं भागवत महत्वाचं, जेवढं महाभारत महत्वाचं राजे, तेवढाच तुमचं शिव महाभारत सुद्धा महत्वाचं. जिथं कळण तिथं टाळ्या वाजायचं बरं का. अजून जीएसटी लागू झालेला, त्यामुळे राजांना मी विनंती करेल, राजे या ब्रह्मांडामध्ये या तिन्ही लोकांमध्ये आपण कुठेही असाल, आपण या ब्रह्मांडामधून तिन्ही लोकांमधून या आणि आपल्या सिंहासनावरती विराजमान व्हावा. आइए महाराज आइए और आप आपके सिंहासन पर विराजिए. आइए महाराज विराजिए. आइए महाराज विराजिए. आइए महाराज विराजिए. आइए महाराज विराजिए. करो मटिया कथा करो मटिया. आइए महाराज विराजिए. आइए महाराज विराजिए. आइए महाराज विराजिए. आइए महाराज विराजिए. सब कुमार पधारिए. सब कुमार पधारिए. आइए महाराज विराजिए. जय श्री महाराज विराजिए. आइए महाराज विराजिए. आइए महाराज विराजिए. आइए महाराज आइए और आप आपके सिंहासन पर विराजिए. भारतवर्ष म्हणजे आमच्या तपश्चर्या करणाऱ्या ऋषी मुनींच्या पायानं पवित्र झालेला देश. भारतवर्ष म्हणजे आमच्या संतांच्या अभंगवाणीला नटून निघालेला देश. भारतवर्ष म्हणजे पराक्रम करणाऱ्या, रणांगामध्ये तलवार चालवणाऱ्या, धारातीर्थ पडणाऱ्या योद्ध्यांच्या रक्तानं नाहून निघालेला भारतवर्ष. आणि या भारतवर्षात तुम्ही आम्ही जन्माला आलो. नुसतं जन्माला येणं हे आपलं टार्गेट नाही, संसार प्रपंच करून आहे तसंच निघून जाणं हे आपलं टार्गेट नसावं. तुकाराम महाराजांचं हे टार्गेट नव्हतंच बर का महाराज. तुकाराम महाराज पांडुरंगाच्या दरबारात गेले. आषाढी कार्तिकी वारीला पांडुरंगाच्या दरबारात गेले आणि पांडुरंगाशी बोलू लागले. महाराजांनी पांडुरंगाशी बोलावं. आम्ही देवाशी कधी बोलत नाही, कारण देव आमच्याशी बोलत नाही, कारण आमची तेवढी भक्ती, आमची तेवढी शक्ती त्या क्वालिटीचीच नाही. महाराज पांडुरंगाच्या दरबारात गेले आणि पांडुरंगाशी बोलू लागले. पांडुरंगा, संसार प्रपंच बहुत केला रे, बहुत केला. हा आता नुसता संसार प्रपंच मास करायचा नाही, जरा संसार प्रपंचातलं कार्य थोडस थांबावे म्हणतो. नाही, कंटाळा आलाय म्हणून नाही. तुला माहिती पांडुरंगा, एकीकडे आम्ही जिंकेला संसार, माया तयावरी फार, आणि जिंकलेला संसार आमच्यात लाथाडण्याची सुद्धा ताकद आहे म्हणून लाथाळलेला संसार
गेला क्षण वृद्धीचा मार. पांडुरंग संसार प्रपंचाला कंटाळलो नाही, पण संसार प्रपंचातलं कार्य करण्यापेक्षा आम्ही ऐसे म्हणतो आमच्या डोळ्यात एकच आमचा धर्म संकटात आहे. आणि आमच्यासारख्या माणसाला तरी उघड्या डोळ्याने धर्म संकटात असताना डोळे झाकून पाहणं आम्हास शोभणार नाही. ते आमच्यासाठी घोषणावान आहेच. त्यामुळे या जरा पाखंडी लोकांची गर्दी झाली आहे. या पाखंडी लोकांकडे थोडेसे पाहावे म्हणतो, नव्हे त्यांचे खंडनच करावे म्हणतो. का? कारण आमच्यासारख्याने शांत बसणे आमच्यासाठी ते योग्य नाही. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, दुसरं काही कामच नाही राहिलेलं. मला एकच कार्य करायचंय, फक्त हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे ना. पांडुरंग खरं सांगू, तुला माहितीये देवाचं देशाचं धर्माचं पालन करण्यासाठी जेवढं शास्त्र महत्वाचं ना, पांडुरंगा तेवढं शस्त्र सुद्धा महत्वाचं. म्हणून पांडुरंगा समय प्रसंगाला माझ्या हातातला टाळ, माझ्या हातातला विना, माझ्या हातातल्या चिपळ्या अगदी सुंदर पांडुरंग तुझ्या कमल चरणावरती ठेवणार आहे. आणि हो, आता हे नका विचारू, हे सगळं माझ्या पायावर ठेवून महाराज तुम्ही काय करणार? करू ना, तेच करू. महाभारतामध्ये आमच्या अर्जुनानं जो धनुष्यबाण हातामध्ये घेतला होता, तोच धनुष्यबाण आम्ही हातामध्ये घेणार आहोत. पण समजून सांगू या लोकांना, आम्ही नाही समजलं तर यांना दम देऊन सांगू, दम देऊन नाही समजलं तर त्यांचा दम काढून सांगू. कारण आम्ही तेवढे लगेच कठोर नाहीयेत, तेवढे मायाळू आहोत. मऊ मीनाहून आम्ही विष्णुदास, पण एकदा का आमची सटकली विठ्ठला ना खळाचे माथी मारू काठी. ते काठी मारले तरी आम्ही माघारी परतत नाही. त्यांना शब्द नावाच्या शस्त्राच्या भाषेत नाही समजलं तर आमच्या अर्जुनाने हातामध्ये घेतलेला बाण तो आम्ही हातामध्ये घेऊ. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा आमच्याकडून तीक्ष्ण असतील. तीक्ष्ण उत्तरे नाही समजलं तर मग मात्र हाती घेऊन बाण फिरे. जाऊ दे, पांडुरंगालाही वखत लावत नाही बरं का. माझ्या डोळ्यात जर देखत एखाद्याने माझ्या धर्माला संपवायचा प्रयत्न केला ना, तुझी आन पंढरीनाथा, आम्ही स्वतः त्याची भिडभार ठेवणार नाही. एखाद्या जर आमच्या भागव्या झेंड्याच्या जर चिंधड्या करायचा प्रयत्न केला ना, आम्ही उघड्या डोळ्याला पाहणार नाही. तुझ्या कमल चरणाची हार घेऊन सांगतो पंढरीच्या पांडुरंगा, आम्ही स्वतः त्याची भिडभार ठेवणार नाही. धर्म काय? धर्म या शब्दाची व्याख्या काय आहे? कोणत्या धर्माबद्दल जगद्गुरु तुकाराम महाराजांना म्हणायचंय? हिंदू धर्म, ख्रिश्चन धर्म, जैन धर्म, इस्लाम धर्म, कोणता धर्म? मी तर ह्याला धर्म नाही म्हणणार. ह्या टोळ्या माणसाने माणसातले माणसं वेगळे काढून माणसाने माणसं बरोबर फक्त भांडणच लावायचे काम केले. काय गरज नव्हती आम्हाला धर्म निर्माण करायची. आमच्या ऋषीमुनीने एका धर्म जन्माला घातला होता, त्या धर्माचं नाव होतं सनातन धर्म. आम्हाला ते नाही बघणं, आम्ही टोळ्या वेगळ्या केल्या. माझ्याकडे वेळ नाहीये, मी काय शास्त्री नाही, मी काय पंडित नाही. आय एम गावरान बाबा. गावरान रांगड्या भाषेत तुम्हाला धर्म या शब्दाची व्याख्या सांगतो. तुमच्या आणि आमच्या वाट्याला आलेलं कर्म तुम्ही आम्ही इमानदारीनं करणं, दॅट्स ऑल इज अ धर्म. विठाला आमचा भारतवर्ष खूप आनंदाने जगत होता, खूप आनंदाने नांदत होता, गुण्या गोविंदाला जगत होता. किती जगत होता? अहो लई लांब नाही हो.
महाराज 2500 वर्षापूर्वीच्या काळामध्ये जर गेलो ना आमच्या चंद्रगुप्त मौर्याच्या काळात, अरे आमच्या चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये 10-10 फुटाच्या अंतरावर सोन्याची रांजणं होती. 10-10 फूट उंचीची, अंतरही 10 फुटाचं आणि उंचीही 10 फुटाची. अरे रांजणही सोन्याचा आणि त्याच्यात भरलेलं बी सोनं. ऐश्वर्य संपन्न. अहो घराघरातली गाडगी मडकी दह्याना तुधाना तुपाना लोणानं या शिव सुंदर वाहिली असायची बघा. आणि उतरणी जर म्हणताना माणिक मोती हिर मोती सोनं चांदी ह्या कच्च भरलेला ऐश्वर्य संपन्न. पण आमच्या भारतवर्षातला हा आनंद जास्त दिवस टिकला नाही बर का माता माऊली. तुमच्या पूर्वज माता माऊल्यांच्या हातामध्ये सोन्याच्या बांगड्या होत्या. सोन्याच्या. कशाच्या? सोन्याच्या. नाही आज तुम्हाला काचाच्या बांगड्या घालायचा कंटाळा आला, हा भाग गेला. सोन्याच्या बांगड्या होत्या. आणि माझ्या माता माऊलीने सकाळच्या वक्ताला उठावं, घरातलं समध्या माणसांचं धुणं घ्यावं आणि त्या गंगाजलामध्ये टाकावं आणि गंगाजल डोक्यावर घ्यावं, एक गंगाजल कमरेवर घ्यावं. नदीच्या नाल्याच्या ओढ्याच्या विहिरीच्या काठावर माझ्या माता माऊलीने नदीवरती धुणं धुण्यासाठी ते गंगाजल घेऊन जावं. गंगाजल माहिती ना, आताच्या काळातलं गंगाळ. गंगाजल नदी नाल्या ओढ्याविहिरीच्या काठावरती माझ्या माता माऊल्या ज्या वेळेस दुनियाला घसरा मारायच्या ना आई साहेब, अरे हातातल्या सोन्याच्या बांगड्याचा स्पर्श माझ्या नदी नाल्या ओढ्याविहिरीच्या काठावरच्या त्या दगडाला व्हायचा. आणि माझ्या माता माऊल्या निघून गेल्या. दुपारी जर सूर्य चमकायला लागला ना तर नदी नाल्या ओढ्याविहिरीचे काठ सुद्धा सोनेरी पिवळे चटोक चमकायची. इसलिए किसी ने सच कहा है महाराज, ये हिंदुस्तान सचमुच सोने की चिड़िया है, सोने की चिड़िया. पण दुर्भाग्य, भ्रष्टाचार करणाऱ्या पुढाऱ्यांनी भ्रष्टाचाराच्या जोरावर आमच्या सोने की चिड़िया को बर्बाद किया है. एक बार वो अगर सुधर जाते तो ये हमारा भारतवर्ष अब सोने की चिड़िया नहीं रहता, सोने का शेर बन जाता. सोने का शेर. ऐश्वर्य संपन्न. अहो त्या काळामध्ये कोणी जर विचारलं ना तुमच्या घरात चोर सापडतो का, तुमच्या गावात चोर सापडेल का, अहो सोडा हो. अहो एखाद्याला जर शोधायचं सांगितलं ना चोर तरी शोधून सुद्धा सापडत नव्हता. सापडून कसा? एकदा पोटाला पोटभर चटणी भाकर खाल्ल्यावर तुमच्या पंचपक्वानाच्या ताटाकडे बघतय कोण हो? चोरी करायचीच कोणी कुठं. पण या सोन्यासारख्या देशाला, सोन्यासारख्या भारतवर्षाला एक एक सुलतानी सत्याचा इथेच नजरेचा टिपका लागला. आणि नदी नाल्या ओढ्याविहिरीच्या काठावर माझ्या माता माऊलीचा झालेला तो स्पर्श सुलतानी सत्याच्याच नजरेत आला. अफगाणिस्तान, इराण, एक नाही दोन नाही अशा कित्येक तरी देशातून भारतवर्षात घोड्यांच्या टापांचा आवाज चालू लागला. एक नाही हजारो लाखो घोड्यांच्या टापांचा आवाज या भारतवर्षात आला. आमच्या महादेवाच्या दरबारात जयघोष चालू असायचा, हर हर महादेव. आमच्या रामप्रभूच्या दरबारात जयघोष चालू असायचा रामकृष्णांचा. आमच्या हर हर महादेवाच्या दरबारात चालू असायचा काकडा असायचा चालू ते भजन. पण कोणीतरी धावत यावा आणि सरळ सरळ आमच्या माता माऊलीच्या पदरावरती हात टाकावा. कोणीतरी धावत यायचं माझ्या माय माऊलीच्या कपडावरचं कुंकू उद्ध्वस्त करावा. पण याच सुलतानी सत्याच्या घोड्याच्या टापांचा आवाज सरळ सरळ तहान लागल्याबरोबर नदी नाल्या ओढ्याविहिरीच्या काठावरती धावत जावा आणि त्याच सणाला त्या सुलतानी सत्याच्या नजरेस यावे. ते नदी नाल्या ओढ्यावरचे काठावरचे ते पिवळे चटक दगड आणि या सुलतानी सत्याने, या सुलतानी सत्याने छाती ठोकर अभिमानानं बोलावं, हे परवरदिगार, ये हिंदुस्तान तो सचमुच सोने की चिड़िया है, सोने की चिड़िया. और इसी सोने की चिड़िया को हम बनाएंगे गुलाम. यहाँ पर करेंगे हम राज. ना जाने करना चाहते हम ये आज. सुलतानी सत्ता नदी नाल्या ओढ्याच्या काठावरती यायच्या
अरे जनावराला तहान लागली तर नदी नाल्याचं पाणी प्यायचं, पण सुलतानाला जर तहान लागली तर माता माऊलीच्या हिंदू धर्माच्या दारात जायचं. दारात गेल्यावर झोकायचं नाही, लावायचं नाही, घोड्यावरूनच बापाचा माल असल्यासारखं आमच्या माऊलीला बोलायचं. थोडं पाणी मिळेल का? हा मिळेल की. माऊलीने जावं घरात, चरवीमध्ये मडक्यामध्ये पाणी आणावं, या सुलताने सत्तेच्या हातावर टेकावं. अजी सुनते हो थोड़ी भूख भी लगी है, कुछ खाना पीना बनेगा? हा मिळेल की. माऊलीला हिंदी कळत नसायची, पण खाना असं केलं की माऊलीने टोपल्यात ती शिळी भाकर असेल, ताजी भाकर असेल ती आणायची आणि सुलताने सत्तेला द्यायची. का? कारण आमच्या भारतीय संस्कृतीला एकच माहिती, भूक ही शत्रूला नाही, भूक ही शरीराला असती. आणि भलं ते शरीर शत्रूच हे असो, पण आमच्या दरबारात आलेला कोण असतो? अतिथी देवो भवा. एवढ्याच अंदाजावरून त्या सुलतानी सत्तेने एकच अंदाज ओळखला. हे परवरदिगार, ये हिंदुस्तानी बडे मायाळू है, बडे दयाळू है. कोणीतरी धावत धावत आलं, दिल्लीच्या तख्तावर गेला आणि ज्या तख्तावर आमच्या 5 पांडवांनी राज्य केला, ज्या तख्तावरती आमच्या धर्मराजाला आधी राज्य गाजवला, याच तख्तावरती कोणीतरी जाऊन बसला. छाती ठोकून सैतेला या रयतेला सांगू लागला, सुनो, ये हिंदुस्तान आज से हमारा है, आज से याद है हम बादशाह, हम करना चाहते यहाँ पर राज, और ना जाने क्यों करना चाहते वो भी हम आज. कुणीतरी धावत धावत यावं, अहमदनगर मध्ये यावं, अहमदनगर मध्ये काही दिवस लुटूपुटू आदिराजा गाजवावा. डोळ्यात सल्ला आमचा खडकी शहराच्या पलीकडे उजवा, पलीकडच्या अंगाला असलेला देवगिरी किल्ला. खडकी, अहो खडकी म्हणजे आताचा संभाजीनगर, संभाजीनगरच्या अगोदरचा औरंगाबाद आणि औरंगाबादच्या अगोदरचा खडकी शहर. या खडकी शहराच्या पलीकडच्या अंगाला असलेला जो आजपर्यंत अजिंक्य असलेला किल्ला, ज्या किल्ल्याचं नाव होतं देवगिरी किल्ला. राजा रामदेवरायाला या सुलतानी सत्तेने संपवलं, मलिक अंबराला आला तसाच आमच्या रेतेला सांभाळणाऱ्या राजाला संपवलं आणि बापाचा मान असल्यासारखा स्वतः त्या देवगिरी किल्ल्यावरती विराजमान झाला आणि स्वतःला छाती ठोकून सांगू लागलं, सुनो, हम करेंगे यहाँ पर राज. ये राजा रामदेवराव खान है, हम नहीं जानते, उखाड़ कर फेंक दिया हमने उसे, लेकिन इतना याद रखना, आज से हमें बहुत प्यार से कहो, सबके सब निजाम शाही. असाच कोणीतरी धावत आला, कर्नाटक मध्ये गेला, विजापूरच्या तख्तावरती जाऊन बसला, विजापूर काबीज केला आणि स्वतःला छाती ठोकून जगाला सांगितलं, हमें कहते हैं आदिलशाही. कधी कर्नाटकला जाऊन पहा, आमच्या रामायणामध्ये उल्लेख आहे, किष्किंधा. आजही उघड्या डोळ्याला पहा, त्या क्षेत्राला किष्किंधाही म्हटलं जातं आणि आजच्या काळात हम्पी हे म्हटलं जातं. इंटरनेटवर मॅपवर जर टाकलं ना हम्पी, तुम्हाला दिसेल इथून किती किलोमीटर आहे हम्पी. कधीतरी मरायच्या अगोदर आमचं विजयनगरचं साम्राज्य एकदा डोळ्याने पाहून घ्या. विजयनगरचं साम्राज्य सांभाळणारा आमचा बादशाह मारण्यासाठी आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही, कुतुबशाही, बिदरशाही एक नाही 5 5 6 6 7 7 सत्ता एकत्र आल्या आणि सरळ सरळ विजयनगरवरती आक्रमण केलं आणि विजयनगर बरखास्त केलं आणि सगळ्या बादशाहांना भारतवर्ष काबीज केलं. यांची चाकरी करायला कोण? तुमचे आमचे बाप झाले. काय करणार? पहिल्यापासून आपली माणसंच लय चांगली, आपली माणसं आपल्या माणसाचा पाय पाठीमागं ओढायला चांगली, आपल्या माणसाचा नरडा घोटायला चांगली, आपली माणसं आपल्या माणसाला आयुष्यातून कायमचं उठवायला चांगली, आपली माणसं मात्र परप्रांतातल्या कोहल्या कुत्र्यांचे पाय चाटायला लय चांगली.
काय करणार? पहिल्यापासून महाराज आपली माणसं चांगली. विठ्ठल पण या चांगल्या माणसामध्ये हे चांगला माणूस एक होता. देवगिरी किल्ल्याच्या पलीकडच्या अंगाला वेरुळगावमध्ये एक मर्द मराठा जन्माला आला होता. वंशाचा जर शोध घेतला तर राजस्थान मधून आलेली ही सगळी शाखा वेरुळ प्रांतामध्ये जन्माला आलेला बाबाजीराजे भोसले. बाबाजीराजे भोसलेला मात्र 2 मुलं होती बरं का महाराज. एकाचं नाव होतं मालोजीराजे भोसले, दुसऱ्या मर्दाचं नाव होतं विठोजीराजे भोसले. मालोजीराजांना 2 मुलं होती. एकाचं नाव होतं शहाजी, एकाचं नाव होतं शैवजी. विठोजीरावाला मात्र 8 मुलं होती. किती होती? 8 मुलं होती. आता आपला कायदा चांगला आहे, हम दो हमारे दो. संजय गांधींनी कायदा काढला फक्त हिंदूंसाठी, हम दो हमारे दो, आणि बाकीच्यांसाठी हम 4-5 हमारा कारखाना. मला ते संजय गांधीला विचारायचंय, हा कायदा फक्त हिंदूसाठीच का? आणि हे प्रोफेशनल लोकांनी उघड्या डोळ्याने सहन केलं. जे स्वतःला इंजिनियर म्हणतात, डॉक्टर म्हणतात, पायलट म्हणतात, शास्त्रज्ञ म्हणतात, प्रोफेशनल म्हणतात, प्रोफेसर म्हणतात ना, या सगळ्या मिशा काढणाऱ्यांनी, प्रोफेशनल म्हणणाऱ्यांनी हा कायदा डोळे झाकून सहन केला. लाज नाही वाटली यांना? एखाद्याने उठाव नाही घेतला का? फक्त हिंदूसाठी थांबतो का? वोटिंगच्या मतदानाच्या जोरावर भारत देश त्यांना काबीज करायचं, हे डोळे झाकून तुम्ही का पाहताय? काय एखाद्या जागा होत नाही. आणि आमच्यासारखे कॅमेऱ्याच्या समोर, मीडियाच्या समोर, असे समाजासमोर उभे राहायच्या साथीने बोलले म्हणजे म्हणतात महाराजांना ती राजकारणाबद्दल बोलायची काही गरज नव्हती. खरंय हो, खरंय ना. तुम्हाला भंगार विनोद ऐकायची सवय लागलेली, पांचाट विनोद ऐकायचे, नगाड विनोद ऐका, तुम्हाला ऐकायचे. पण आम्हाला नारायणाच्या गादीवर वेळ घालायला सुद्धा वेळ नाहीये. कुणाला पटल, कुणाच्या नाकाला जमल घेणं देणं नाही. पता है क्यों हम बोलना चाहते हैं इस नारायण के गद्दी पर? महाराज, हमारे जगतगुरु तुकाराम महाराज ने एक जगह पर कहा है, आमचे तुकाराम महाराज म्हणाले, अरे माझ्या डोळ्यात देखत माझं जग बुडतंय. बुडते देखावे तो कळवा बुडते बुडता हे जन देखे डोळा येतो कळवळा. म्हणून अरे डोळ्या देखत बुडत असलेला जग शहाण्या माणसाने तरी शांत बसून पाहायचं नसता. शहाणा माणूस आमचा होता एक महाभारतामध्ये. उघड्या डोळ्या देखत आमच्या द्रौपदीवरच्या वस्त्रहरण झालं. शहाण्या माणसाने पाहिलं, बाणाच्या गादीवर मरावं लागलं. भीष्म पितामह. शहाण्या माणसाने उघड्या डोळ्याने होत असलेला अन्याय कधीही बघायचा नसतो. विठोजीराजांना 8 मुलं. आता आपल्याकडे वखत नाहीये, त्याच्यामुळे शहाजीराजांचं लगीन करायचं ठरलं. आता सोयरीक पण तोला मालाचीच पाहिजे ना. त्या निजामशाहच्या दरबारामध्ये राजे शहाजीराजे जशी चाकरी करत होते, मालोजीराजे जशी चाकरी करत होते, विठोजीराजे चाकरी करत होते, तसेच बुलढाणा प्रांतात एक गाव आहे, खेडगाव, ज्या गावाचं नाव आहे सिंदखेड. मनासारखा माणूस होता, माणसासारखं मन होतं. त्या मर्दाचं नाव होतं राजे लखोजी जाधवराव. लखोजी जाधवरावांना 3 मुलं होती, असलोजी, अचलोजी, रघोजी. आणि राजे लखोजी जाधवांच्या कुशीतून एका लक्ष्मीने जन्म घेतला होता, ज्या लक्ष्मीचं नाव होतं जिजाबाई. जी म्हणजे जिवंतपणा, जा म्हणजे जाज्वल्यपणा, बा म्हणजे बाणेदारपणा, आणि ई म्हणजे ईश्वर निष्ठा. लॉंग फॉर्म जिजाबाई. आताच्या मुलींचे नाव आहेत गुड्डी, स्वीटी. बरोबर, अर्थच कसा लावायचा यांचा?
कल्याण भिवंडीला कार्यक्रमाला गेलो, त्यांनी तिला आतमध्ये आवाज दिला, डॉली ऐकलंस का, महाराज आले चहा टाक. म्हणलं डॉली, मी यांच्या घरातली कुत्री चहा करते काय. आता डॉली हे बायकोचं नाव असावा, स्त्री शक्तीचं नाव असावं का कुत्रीचं, हे जोरदार प्रेमाने हे काय म्हणतील सांगता येणार नाही. तुमचा काळ वेगळा होता, हमारा जमाना अलग है. पता है ना आपको, इंडिया बदल रहा है क्योंकि इंडिया डिजिटल हो रहा है. लक्ष्मी जिजाबाई साहेबांचं लगीन राजे शहाजी राजांबरोबर झालं. दिवसामागून दिवस गेली. पहिला मुलगा जन्माला आला बरं काय साहेब, ज्या मुलाचं नाव होतं संभाजी. दुसरा मुलगा जन्माला आला आईसाहेबांच्या कुशीमध्ये. तिसरा आला, चौथा आला, पाचवा आला. संभाजी राजाच्या नंतर तब्बल 4 लेकरं जन्माला आली. पण पहिल्या काळामध्ये आता सारखी टेक्नॉलॉजी नव्हती. लहान लहान लेकराला आजार व्हायचे आणि लेकरं जागेवर संपायचे. मासाहेब जिजाऊंचे संभाजी राजाच्या नंतर 4 लेकरं मांडीवरची गेली. आणि या वक्ताला आताचे प्रमाण व्हायला ना, पुढता हे जनाला देखील महापुरुष कसा असतो. आमच्या मासाहेब जिजाऊंना आमच्या भारत वर्षावर, आमच्या महाराष्ट्रावर होत असलेला हा अन्याय सहन झाला नाही. म्हणून आमची आई आमच्या जगदंबा मातेच्या समोर गेली, जगदंबा मातेच्या दरबारात गेली आणि आमच्या जगदंबा मातेला बोलता बोलता बोलून गेली, आई आई काय चाललंय ग हे, आई बघ ना, आई तुझ्याच लेखीचा पदर सुरक्षित राहिला नाही का या देशात. आता पुण्यांदा महाभारत होण्याची वेळ आली आहे, जागी हो. आई आज तुझे लेख तुझ्या बरोबर पदर पसरते ग. आई एक मुलगा दे ना मला, दे ना, एक मुलगा दिलास. आमचे पतिराज त्यांना घेऊन सुलतानाची चाकरी करायला घेऊन गेले. 4 लेकरं झाली ग, माझ्या पदरातून तू घेऊन गेलीस. आई बघ ना तुझ्या लेकी बाळीच्या पदराचा कसा हाल चालले. आहेस ना तू, मला असं कठोर काळीज करून का बसलीस ग, का बसलीस. आई माझ्या ओटीमध्ये एक मुलगा दे, मुलगा दे. हो मुलगी नको, ऐसे नाही बरे, आम्हाच मुलगी सुद्धा हवी. पण बघ ना आई, तुला 8 हात आहेत. आई मुलगी जर दिलीस ना तर मला सुद्धा मुलगी 8 हाताचं बळ असणारी हवी. आई आम्हास कन्या हवी, पण कैसी कन्या ऐसी तरी दे, जैसी मीरा मुक्ताबाई. आई तुझा तरी एकही हात मोकळा नाहीये. तुझ्या प्रत्येक हातामध्ये धर्म सांभाळण्यासाठी शस्त्र आणि शास्त्र आहे. 8 हाताचं बळ असलेली मला कन्या हवी आहे. आणि मुलगा दिलास ना, आई त्या मुलानं देवाचं कार्य करावं असं मला मुलगा दे. इकडे मासाहेब जिजाऊ मुलगा मागत होत्या आणि खुद मासाहेब जिजाऊंचे पिताश्री मासाहेब जिजाऊंचे पिताश्री देवगिरी किल्ल्यावरती बादशाची चाकरी करत होते. मासाहेब जिजाऊंचे पतिराजाही त्यांची चाकरी करत होते. पण कधी राजे शहाजीराजांनी यांची चाकरी सोडावी, निजामशाहाची धरावी, कधी निजामशाहाची सोडावी, कधी मोगलांची धरावी. पण बादशाह ने आदेश दिला राजा लखोजी जादवराव, आपके प्यारे दामाद हमें चाहिए, आप जाइए और आपके दामाद को लेकर हमारे सामने आइए. राजे लखोजी जादवराव गेले, मोकळ्या हाताने माघारी आले. 25 जुलै 1629 रोजी राजे लखोजी जादवराव मासाहेब जिजाऊंचे पिताश्री
देवगिरी किल्ल्यावरती बादशाच्या हातानं कायमचे संपले गेले. तळपायाच्या आग मस्तकात गेली राजे शहाजीराजांच्या. शहाजीराजे आणि धर्मपत्नी जिजाबाई साहेब यांचं चर्चासत्र चालू झालं. ओ बापाला मारलं हो माझ्या, आमच्या पिताश्रीच्या नरण्याचा घोड घेतला. अहो तुमच्याकडे सोन्याचा फुटका मनी मागत नाही, कधी मागितला नाही, पण या पाच्याचा नरण्याचा घोड घ्यावा, ऐसेच आपण स्वराज्य निर्माण करावे. राणी साहेब आपली माणसं ज्या वक्ताला आपल्या बरोबर येतील त्या वक्ताला स्वराज्य हे येणारच. तर काय करणार राणी साहेब? दुर्भाग्य आपल्या मराठ्यांचं. राणी साहेब महाराष्ट्रातले नुसते मराठे जरी सगळे एका जागेवर आले ना, आणि मराठे एका जागेवर नुसते थुंकले जरी ना, तरी मराठ्यांच्या थुंकीमध्ये आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही, कुतुबशाही, बिदरशाही, पोर्तुगीज, डच, इंग्रज, मोगल या सगळ्याची सगळ्या सत्ता साता समुद्राच्या पल्याड वाहून जातील एवढी ताकद आपल्या फक्त मराठ्यांच्या थुंकीमध्ये. पण दुर्भाग्य राणी साहेब आपल्या मराठ्यांना एक होता येत नाही. पण राणी साहेब आज ठरले, ज्या वक्ताला आमच्या सासरे भावांच्या नरण्याचा घोड घेतला आणि आमच्या अस्वाची रघुची 3 मेहुण्यांना मारलं ना, त्याच वक्ताला राणी साहेब आम्ही स्वतःला शब्द दिला. या भारत वर्षात चालून आलेले सगळेचे सगळे पाखंडी, या सगळ्या पाखंडी लोकांचं खंडन करण्यासाठीच राजे लखोजी जाधवराव आम्ही एकत्र आलो होतो. आणि शेवटच्या श्वासापर्यंत राणी साहेब आता तुम्हाला शब्द देतो, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही तेच करू. या सगळ्या पाखंडी लोकांचं खंडन करण्यासाठी आम्ही धर्म कार्य हातामध्ये घेऊ. पालन करणे पाखंड खंडन आणि महापुरुष धर्म रक्षणासाठी कुठेही जन्माला येत नसतात. बर का, महापुरुष पराक्रम करणारे जर जन्माला यायचे असतील ना, ते देव लोकातून स्वर्ग लोकातून शोध घेत असतात सीसीटीव्ही कॅमेऱ्याने. मला पराक्रम करायला या पृथ्वीवरती जन्माला यायचंय, पण कुठं जन्माला यावा? असा कोणता देश आहे जो देश संतांच्या पायानं पवित्र पवित्र 1629 रोजी राजे लखोजी जाधवरावांचा देवगिरी किल्ल्यावरून आत्मा निघाला आणि सरळ
आपल्या शिवनेरी किल्ल्यावरती स्वतःच्या लेकीच्या उद्रामध्ये जाऊन पोहोचला आणि उजाडला. सोन्यासारखा दिवस उजाडला रे. अरे ज्या सोन्यासारख्या दिवसाची वाट पाहत होता छाती ठोकून हा उभा ठाकलेला युगायुगापासूनचा हा सह्याद्री, ज्या सोन्यासारख्या क्षणाची वाट पाहत होते या भारत वर्षातली आमची माता माऊली, ज्या सोन्यासारख्या दिवसाची वाट पाहत होती जंगलातली पशु पक्षी, आणि बघता बघता तो सोन्याचा दिवस उजडला. शालिवाहन शके 1551 वर्षे शुक्लनाम संवत्सरात उत्तरायणात फाल्गुन वैद्य तृतीयेला शिशिर ऋतूत हस्त नक्षत्रावर सिंह लग्नावर सूर्यास्तानंतर पूर्ण अंधार पडल्यानंतर शुभोक्षरे अखिल पृथ्वीचे साम्राज्य व्यक्त करणारा एक राजा जन्माला, ज्या राजाचं नाव होतं राजे शिवाजी. अरे मानकोचे काका गोमाचे काकांना मिशीला पिळ मारले, अरे घोड्याला नाही टाच मारले, हत्तीला टाच मारले, आणि हत्तीवरनं साखऱ्या वाटर हत्तीवरनं साखऱ्या. अरे सांगा त्या दिवशी निजामशाही पोर्तुगीजाची इंग्रज मोगल कुतुबशाही बिदरशाहीला या सुंदरी सत्तेला म्हणावं, अरे तुमच्या छाताडावर पाय देणार. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर 18 पगड जाती धर्मातली माणसं होते. अरे माग होता, महार होता, चामर होता, कुंभार होता, सुतार होता, लोहार होता, मुसलमान होता, मराठी होता, कोळी होता, तेली होता, माळी होता, बामण होता. 18 पगड जाती धर्मातली माणसं राजांबरोबर का आली माहिती का? कारण संकट नुसतं राजांच्या उमऱ्यावर नव्हतं आलं, रेतीतल्या घरातल्या उमऱ्यापर्यंत जाऊन पोहोचलं होतं सुलतानी सत्तेचं संकट. म्हणून राजांबरोबर 18 पगड जातीची धर्मातली माणसं एकत्र आली होती. आज असं आमच्यावर संकट नाहीये म्हणून हे पटांगण मोकळं हायये. झारंगे पाटलाच्या पाठीमागे एवढी मराठ्यांची गर्दी का माहिती का? घरातलं पोरगा शिकतय, आपल्या लेकराला भविष्यात काहीतरी चांगलं मिळावं. अरे फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मी एका व्हायला जाणं गरजेचं आहे म्हणून गर्दी आहे. ज्याचं नडलं नाही त्याचं आडलं नाही. गरजवंत माणसंच मराठी बाहेर पडतात. खऱ्या महापुरुषांची किंमतच आम्हाला कळली नाही. आणि काय शिकवायचं आम्हाला आमच्या पोरांना? काय शिकवायचं? आमच्या मासाच्या जोनी काय शिकवायचं? 9ला 10-15 मिनिटं कमी असताना कार्यक्रम चालू झालाय आणि 11 वाजायला अजून अर्धा तास टाइम आहे. बास फक्त 12 वाजला छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम संपतो. कीर्तनीचं एंड. गोरख महाराज मी जर कीर्तनात बोलायला लागलो ना 2 तास छत्रपती शिवाजी महाराज सांगू वाटत नाही, कारण राजांचा पराक्रमच एवढा आहे ना. 8 दिवस सांगितलं तरी कमी आहे, 8 महिने सांगितलं तरी सुद्धा कमी आहे. आणि त्यात वक्त्याला जर असा लॅड गेली ना, असा श्राता उठला ना वक्त्याला, आता ज्याची जळती त्यालाच कळती. असा गच्च भरलेला समाज असला, विचार आमच्या टाळकरी माळकऱ्याला हे कीर्तन करायचं सगळे गच्च भरलेला असला समाज म्हणजे वक्त्याला असं वाटतं काय काय सांगावं, आणि असे उठून चालले असं वाटतं यांना काय सांगावं. इतक्या दुरून आलो. काल रात्रीचा कार्यक्रम पैठण, उद्याचा कार्यक्रम गजानन महाराज शेगाव. मग इथं का झोपायला आलो का? न्याय कसा असतो
आजही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती मी माझ्या स्वतः डोळ्याने पाहिली. 6 राज्यामध्ये फिरतोय. काही काही ठिकाणी तर का साईनाथजी भाऊसाहेबजी राजांच्या मोर डीजे लावला जातो. डीजे आणि डीजेवर गाणे लावले जाते. तुझी घागर नाळाला मुन्नी बदनाम होई चिंग चिंग चिंगाट सारे पोर बघाट. राजांच्या पुढे राजांना धमकी देणारे मी मावळे पाहिलेत. मावळे धमकी देणारे यायची राजांच्या पुढे नाचायचं. राजा तुम्ही पुढे या ना या. राजा तुमचा पहिला मावळा आपण ए वाजव रे. खरं ना राजे खरं. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. कारण स्वराज्य निर्माण तुम्हीच करावं आणि तुमच्या स्वराज्याचं वाटोळं आम्हीच करावं. राजे तुम्ही या जन्माला. आम्ही हायतच कॉलेजमध्ये जाऊन लफडे करायला. राजे तुम्ही या जन्माला. आम्ही हायतच आईबापाचं काळं तोंड करायला आणि आईबापाला हाताकडून काढायला. राजे तुम्ही या जन्माला. आम्ही हायतच तुमच्या नावाने. राजाच्या माते तुम्ही जन्माला आलात. राजे त्याच मातीत आम्ही जन्माला आलो. राजाच्या ज्या मातीमध्ये तुम्ही जन्माला राजे स्वराज्य निर्माण तुम्ही केले. राजे त्याच मातीमध्ये आम्ही कुठंतरी तुमच्या विचारांचा जागर घालण्याचा प्रयत्न करतो. पण राजा काय करणार. आमच्याच घरातला कोणतरी येतो. आमच्याच भावकीतला कोणतरी येतो. आमच्या रक्तातला कोणतरी येतो. आमच्या धर्मातला कोणतरी येतो. आमच्या टंगड्या घालून आम्हाला खाली कोसळून पाडतो. आणि एकदा का खाली कोसळून पडलो होतो नव्याने उभा राहण्याची ताकद मग ना आमच्या पायात ना आमच्या मनगटात ना आमच्या मस्तकात. त्यामुळे दुर्भाग्य राजे आमचं एकच उपकार करा आमच्यावर. राजे तुम्ही पुन्हा एकदा जन्माला या. खरं ना राजे तुम्ही जन्माला या. आपण काय करायचं. ज्याला समाजसेवा करायची ना मला समाजसेवा 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 करायला लय मोठे माणसं पाठिंबा लागते असं अजिबात नाही. समाजसेवा करायला लय मॅन पॉवर लागते. लय मनी पॉवर लागते. असं बी नाही पुजारी. समाजसेवा करायला लागते ती फक्त ज्ञान पॉवर. आणि ज्याच्याकडे क्वालिटीची एक निष्ठ असलेली निस्वार्थ असलेली ज्ञान पॉवर आहे ना त्याच्या पाठीमाग ज्ञान पॉवर आहे धावते ती. आणि त्याच्या पाठीमाग मनी पॉवर आहे धावते ती. उदाहरण जरांगे पाटील. फक्त एकनिष्ठ पाहिजे आणि निस्वार्थपणा पाहिजे. न्याय कसा असावा. अरे माझे राजे वडीलधारे झाल्यानंतर 30-40 वर्षाचे झाल्यानंतरचा न्याय सोडा. न्याय कसा असतो. न्याय आताच पुणे गाव 350 वर्षापूर्वी राजांच्या काळात त्या पुणे गावाला म्हटलं जायचं पुनवडी. आणि त्या पुनवडी गावाच्या जवळ एक गाव होतं. ज्या गावाचं नाव होतं रांझा. रांझा आजही आहे. आज आपल्या गावामध्ये जसं सगळ्यांच्या मतदानाच्या जोरावर सरपंच निवडला जातो ना. महाराज राजांच्या काळात बादशाह एखादा माणूस निवडायचा आणि त्याला पदवी द्यायचा. मग त्या पदव्या होत्या. त्यातली एक पदवी देशमुख झालं तर कुलकर्णी झालं तर पाटील. मग या रांझा गावात आदिलशहाने रांझा गावातल्या एका व्यक्तीला दिलेली पाटील ही पदवी. त्या व्यक्तीचं नाव होतं बाबाजी बिन भिकाजी गुजर. गुजर समाजाचं व्यक्तिमत्व. बादशाने त्याला पाटीलकी दिली. पाटीलकी ही आपण जसं एखाद्या माणसाला सरपंच म्हणतो ना तसं त्या माणसाला सगळे काय म्हणायचे पाटील म्हणायचे. बाबाजी बिन भिकाजी गुजर. तुम्ही माणूस जर बघितला ना आता मेडोळ्याने पाहतोय म्हणून सांगतो. तुमच्याकडे आहे का तुमच्या गावात एखादा कुणी असा चौकदार. तुमच्यापैकीच कोणाला तरी निवडतो अर्धा तास. हा जरा उसने दे मला तुमची बॉडी. तुमच्यासारखी बॉडी आमच्यासारखी दाढी. कोल्हापुरी पायतान घालायचा पायात चालायला जर लागला ना अहो त्या पायतानाचा बी नुसता आवाज यायचा. चालायला लागला तरी एकदा असं स्वतःच्या शेतात येणा करायला गेला बाबाजीराव. मिशी म्हणताला मिशी बरं चौदार
या वाटावरती नाकाच्या खाली दोन बाजूला दोन अशा जशा तलवारी लटकवलेत का काय. महाराजांनी हे झाडाचं लिंबू तोडावा आणि मिशीवर ठेवून द्यावा. हात सोडलं तरी लिंबू पडत नव्हतं. आता घामाचा थेंब थांबत नाही. मिशीच नाही तर थांबत पुढं. मिशीचं वजन झालं आपल्याला. काय गौरव महाराज अवघड कार्यक्रम. बाबाजीराव असाच येडा करायला गेला राहणार आणि येडा करायला गेल्याबरोबर बाबाजीरावांना पाहिलं आपल्या शेतामध्ये काय ढवळताय. अरे वाऱ्याची झुळूक यायची, कणीस का सवरा दळायचं आणि कणसाचा बी आवाज यायचा खडखड खडखड खडखड. बाबाजीरावाने तशी मिशीला पिळ मारायची म्हणायची स्वतःला, वा काय पिकला वडलंय झाग झालं बघा आज. बाबाजीराव अजून 2 पावलं गेला पुढे. शेजारच्या बांधावर एक 17-18 वर्षाची एक तरुण मुलगी बापाच्या बांधावरच गवत कापत होती. मुलगी विधवा होती. नवऱ्याने सोडलं म्हणून आई बापाकडे आली होती. हातात येणा घेतला. सखा भाऊ तिच्या बरोबर होता, ज्याचं नाव होतं दरोजी. या मुलीकडच्या बांधावरती लिंबाच्या झाडाखाली लेकरू खेळत होतं, उड्या मारत होतं आणि बहीण आपली बांधावर कापत होती गवत. बाबाजीरावांनी कंस पाहता पाहता त्याला माऊली दिसली. हरामखोराचं मन पालटलं. पापी नजरेनं त्या हरामखोराची पावलं त्या माय माऊलीच्या देहाकडे चालू लागली. पण पाहिलं मला हिच्या व्यतिरिक्त कोणी अजून आहे का. मी आणि तिच्या व्यतिरिक्त इथं कोणी आहे का. दाई दिशाला पाहिलं, कोणी दिसला नाही. गणूजी आडुशाला खेळत होता. बाबाजीराव दबक्या पावल्याने गेला. पण कुणीतरी पाठीमागून राहण्याची चाहूल नेमकं त्या माऊलीला लागली. त्या माऊलीला पाठीमागं वळून पाहण्याचा क्षण आणि बाबाजीरावाने त्या माऊलीचा पदर धरून ओढण्याचा क्षण एकच. बाबाजीरावाने धरला तिचा पदर आणि तसा सरळ ओढला. माऊलीनं पाठीमागं वळून पाहिलं तर आपल्या गावचा जानकर बाबाजीराव पाहिला. हे माऊली बाबाजीरावाला बोलू लागली. बाबाजीराव काय करता येईल. आता हे बी सांगायला लागतंय. आता काय करतोय. गावचं पाटील हो तुम्ही. सोना बापला पदर. ए भावाने तुला ठाव नाही का. अगं गावचा पाटील, अगं गावातली बाई आणि गावातली गाई या दोघींनी आमची सेवा करणं एक कर्तव्यच आहे. अगं पाटील आहे का गावचा. ठाव नाही होय. भिजलेल्या पाखरासारखा देह तिचा थरथर कापू लागला. बाबाजीरावाचा हातातला पदर ती माऊली आपल्या दिशेनं द्रौपदी सारखं ओढू लागली. बाबाजीराव पटेल तुमच्या पाया पडतो. मग आपल्या पत्राची राखरांगोळी करू नका हो. माझ्या पत्रावर हात टाकू नका. पटेल तुमच्या बरोबर माझ्या आयब्रोतीची भीक मागते. नाटक करायचं नाही. तुमच्या लेकीसारखी हो, तुमच्या लेकीसारखी हो, माझ्या बापासारखे तुम्ही माझ्या पत्रावर हात टाकू नका. अगं लेकीचं नातं कोण लावती. लिखीचं नातं लावती का. लिंबाच्या झाडाखाली आपला भाऊ खेळत होता. ते लेकराला शेजारी दिसलं. आपल्या ताईच्या पदरावर हात कोणीतरी टाकतोय म्हणून लेकरू धावत धावत आलं. बाबाजीरावाला ताईपासून वेगळं करू लागलं. बाबाजीरावाला 5 बोटं एकत्र केली आणि लेकराच्या थोबाडावर मारली. लेकराच्या तोंडातून दात खळकन बाहेर पडला. रक्त भंबाळ लेकरू झालं आणि जागेवर बेशुद्ध पडलं. आणि भार दिवसाच्या वेळी हरामखोर बाबाजीरावानं त्या मायमाऊलीच्या पदरावर हात टाकलाय आणि सरळ हा हरामखोर निघून गेलाय. भर पावसामध्ये एखाद्या पाखराला भिजावं आणि जसं थरथर 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 कापावं ना, तसा त्या माऊलीचा देह थरथर कापत होता, कुळकुळ करत होती. पण पांडुरंगाची याद आली तिला. पांडुरंगाला म्हणाली, हे पंढरीच्या पांडुरंगा, अरे काय नाही रे माझा सखा भाऊ म्हणून धावत आला. अरे द्रौपदीने आवाज दिला तर तू आलास रे. द्वारकेच्या राणा कुठं गुंतलास का नाही आला माझा भाऊ म्हणून. माझा बाळ रस्त्याला चालायला लागला तर माझ्या बाला समधी माणसं राम राम बोलले खेरीच बोलत जात नव्हती.
तर माझ्या बाकडे त्यांच्या नजरेने बघतील र. अरे संतांनी तर तुझं लय वर्णन केलं ना म्हणे एटोबाची राज्या मा नित्य दिवाळीला. कसलं आलं रे तुझं दिवाळी कसलं आलं. बापाच्या रानामध्ये विहीर होती. जुन्या विहिरीला उंच कठाड असायची. माऊली त्या कठाड्याच्या आडोशाला उभा राहिली आणि दाही दिशेला एक नजर फिरवली. मी उडी टाकत असताना मला कोणी पाहतय का. पण बेशुद्ध पडलेला गणोजी तडफडून जागा झाला. विचार चक्र जागा झालं. थया थया नाचू लागलं. घडलेला प्रकार नेमका काय तो गणोजीला कळाला. दाही दिशेला नजर फिरवत आपली ताई कुठे आहे. एक अर्थ किंकाळी मारली ताई. पण ताईने आवाज दिला नाही. समोर विहिरीच्या काठावर त्याला ताई दिसली. त्याला प्रकार सगळा घडलेला कळाला होता. तसे एक अर्थ किंकाळी त्या लेकरानं आपल्या ताईला मारली. नाही ताई नाही. ताई तुला माझी शपथ आहे. ताई विहिरीमध्ये उडी टाकायची नाही. ताई घरला गेल्यावर बाईच्या रेणेकडे ताई कुणाला काय सांगायचं का. ताई रक्षाबंधनाला माझ्या हातात राखी बांधायला कुणी राहायचं नाही का ताई. ताई तुला माझी शपथ आहे. नाही उडी टाकायचं ताई नाही. गणोजी आपल्या ताईला वाचवण्यासाठी धावत धावत येत होता. परंतु आपला गणोजी येईपर्यंत त्या माऊलीने स्वतःचा देह उचलला आणि विहिरीमध्ये झोकून दिला. लेकरू विहिरीच्या काठावर आलं आणि गणोजीने आपली ताई बुडत असलेली पाहिली आणि बुडत असलेल्या ताईकडे बोलून पाहू लागलं. वा ताई वा लय नाव बळावलंच ताई. ताई घरला जाऊन या काय सांगायचं आता. लेकरू घराला गेलं. वाऱ्यासारखी बातमी सगळ्या रयतेत पसरली. माणसाच्या कानावर पोहोचली. अरे रांजा गाव सगळा विहिरीच्या काठावरती गोळा झाला. सगळ्या गावागावातली वाडी वस्तीवरची सगळीची सगळी माणसं त्या विहिरीच्या काठावर गोळा झाली. जुन्या काळामध्ये एखादी माय माऊली जर विहिरीमध्ये पडली ना तर कुणीतरी एखाद्या बोराट्याची फांदी काढायचं. त्याला दावा बांधायचं. त्यात दगड टाकायचा. फांदी खाली टाकायची. वस्त्राला बोराटी गुंतली जायची. बुडलेला माणूस काढला जायचा. आणि ज्यांच्याकडे पैसा असेल त्यांच्याकडे गळ असायचा. गळ बोराटे टाकून माऊलीला बाहेर काढलं. त्याच नदीच्या त्याच विहिरीच्या काठावर माय माऊलीच्या देहाला अग्नी डाग दिला. पण त्या मुलीचा बाप होता. बाप मुलीला दिलेल्या चिता त्या तिचेचा तो कोळसा विजायच्या आत मुलीच्या बापानं पायतान बी नाही घातलं पायात. अनवानी पावलं चालू लागली. चालू कसली लागली अव पळू लागली. सरळ धावत धावत हा बाप गेला आणि राजा शिवराजांच्या दरबारात गेला आणि शिवराजांच्या मरजावर राजाला म्हणू लागला राजा मला न्याव द्या. राजा मला न्याव. राजा मला न्याव द्या. न्याव. वय वर्ष 17 वर्षाचे राजे. वडीलधारा माणूस तुमच्या वयातला कोणीतरी आलाय. लोटांगण घालतोय. 17 वर्षाच्या पोराच्या समोर राजे उठले. राजाने बापाच्या खांद्याला धरलं. बापाला उभा केलं. बापाला विचारलं बाबा 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 तुम्ही कोण गावचे. बाबा तुम्ही कोण गावचे. कोण गावचे. बाबा रडत रडत राजाला उत्तर देऊ लागले राजा गावचा. बाबाची बिन गुजर पाटला. माझ्या माऊलीच्या पदरावर हात टाकला. माझ्या माईलीनं माझ्या लेकराला संपवलं. माझ्या पोरीला संपवलं. राजा न्याय मागायला तुमच्याकडे आलो. आदिलशाही मोगलशाही नाही न्याय मिळतो यांच्या हाती. तर कसायची अवलाद कसला न्याय मिळणार यांच्याकडे. राजा आपलीच माणसं असं लेकराच्या हातपत्राला जर संपू लागली आयुष्य कडकू लागली तर काय करायचं. राजा एका मुलीचा गरीब बाप तुमच्या बरोबर पदर पसरतो. लोटा घरी घालतो. नाक घालतो. राजा मला न्याव द्या. राजा मला न्याव. राजांच्या उजव्या बंगलेला एक सैनिक होता. ज्या सैनिकाचं नाव होतं येसाजी कंक. येसाजी कंकांना सरळ सरळ राजाने आदेश दिला. येसाजी कंक
जो रयतेला मारत आहे टंका तो फिरफावर काय करा आणि लाल महाराज आमच्या समोर हजर करा. आमच्या मायमौलीच्या पदरावर हात टाकणारा हरामखोरी एक काही चित्ता का राहता का म्हणाय येसाची कंक जावे. येसाजीरावाने हातात ढाल नाही घेतली. येसाजीरावाने हातात तलवार नाही घेतली. अरे खुटीवरचा दावा घेतलाय. बघलेला अडकवलं. तबियतून घोडा काढला आणि सरळ सरळ घोड्याला टाच मारली आणि घोड्यांच्या टापांचा आवाज रांजा गावात. अहो कुणीतरी खुरपीत होतं, कुणीतरी रानात काम करत होतं, कुणीतरी गावात कापीत होतं. धावत चाललेल्या यसाजीरावाला कुणीतरी पाहिलं आणि एका शेतकऱ्याने यसाजीरावाला आदेश दिला. ओ यसाजीराव, तू मस्ती बोलतो मी राम राम सोयरे राम राम. एवढं लगबेगीने कुठं चालला म्हणायचं. याचे जरा कांदा भाकर का हो नाही चालू द्या तुमचं. एक तर तुमच्या डोंगरामध्ये मॅप पण चालत नाही, इंटरनेटही चालत नाही, आमच्या मोबाईलला रेंज नाही. त्या गावच्या बाबाजीरावचा आम्हाला घरचा पत्ता सापडत नाही. तेवढा बंगला कुठे त्याचा आम्हाला सांगा. शेतकऱ्याने सांगितलं या नदीच्या पलीकडच्या अंगाला मार्बल परिषदेचा बंगला बांधलाय. माझलाय साला नाही आम्हाला ठावच होतो तुम्ही येणार. यसाजीरावांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज सरळ पुन्हा त्या रांजा पाटलाच्या गावाच्या दरबारात गेला. दरवाजा नाही ठोकावला त्याने, आवाज नाही दिला. घोड्याची लगाम खेचली आणि घोड्याची लगाम खेचल्याबरोबर घोड्यांच्या टापांचा आवाज सरळ दरवाजावर. तसा काही क्षणात दरवाजा उघडला. राजाने यसाजीरावाला पाहिला, यसाजीरावाला राजाला पाहिला. तसा राजे यसाजीरावाला पाहिल्याबरोबर बाबाजीराव बोलून गेला. यसाची कंका काय कवाड मोडता का आमची नाही. गोरगरीबाला जागायचं तिथं गोऱ्या की बाबाजीराव. लाल महालामध्ये बसलेल्या छत्रपती शिवाजी राजाने आपणास बोलाविले. आम्ही आपणास घेऊन जाण्यासाठी आलो. अरे काय याला झाला गोळा. अरे शिवाजीला मला तुपलं बाई काय तू करतो काय. अरे वाटव मी शे नाही म्हणा तुपल्या आणि त्याला केलं वर तो राजा निघा. यासाठी कंक आला तर सोमा घरी पावला ना निघा. आणि ते सांगा तुमच्या शिवाजीला म्हणावा तुपलं काम आपल्याकडं आमचं नाव निघा. सटकली होती या सजरावाची. या सजरावाने अजिबात विचार केला नाही. बाबाजीरावचे हात पाय बांधले, गोड्यावर उलट पालत टाकलं. त्याच्या बोकाने या सजराव जय हरी लाल महालात राजांच्या समोर हजर केला. गरमीच पाटलाच्या अंगात. राजा मोरे गेल्याबरोबर राजांना बोलतो कसा. हे शिवाजी अरे काय नाटक चाललंय. तुम्हाला अजून आमचा डाव माहिती आहे. अरे ते कर्नाटकल्या बादशाह आदिलशाह नावाला गावची पाटीलकी दिली. अरे राजा गाव म्हणजे आमचं मोठी. आम्हाला जसं वाटेल तसं आम्ही वागू शकतो. त्याच्यात तुम्ही मस्ता घालायचं काम नाही. आणि मस्ता घातलं ना तलवारीच्या एका गावात उडील जाईल. कसं बाबाजीराव म्हणून तसं असायची. आणि हात पाय सोड की मोकलं. बाबाजीराव गप गुमान उभारायचं टाळ करायचं. वळवळ नाही करायचं तोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत. कारण हा काय तुझ्या बायकोचा राजवाडा नाही, हा आमच्या राजांचा राजमहाल आहे. यासाठी काय राजे वाटवाला बोलू लागले. वा बाबाजीराव वा. बाबाजीराव आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज बोलून गेले. पराविया नारी माऊली समान, पराविया नारी रखमाई समान. खरं तर या ब्रह्मांडामध्ये जन्माला आलेली प्रत्येक स्त्री शक्ती म्हणजे आमच्या देवारातील दैवत.
आणि तुम्ही तर तिच्या देहावर पदरावर हात टाकला. कैसे बाबाजीराव, कैसे बाबाजीराव? मोगलशाही, कुतुबशाही, सुलतानी सत्ता हेच करतात. ते हरामखोर तैसे वागतात म्हणून आम्हास ऐसे स्वराज्य निर्माण करायचे. आणि इथे कुंभारांनी जर शेत खायला सुरुवात केली तर हे शिवाजी, हे तो नाटक कंपनीला झाली बरं का. आम्हाला मोरले का मग सोडा आम्हाला. बाबाजीराव तुमची उमर ती काय? मी तेच म्हणतो ना, मी तेच म्हणतो. अरे शिवाजी, तुझं वय काय, माझं वय काय? अरे 45 वर्षाचा मर्द माणूस मी, आणि तू रद येणार मला शासन? ए शिवाजी, अरे काय वडील झाले माणसं बिनसं काय का त्यात का नाही तुला? खरंय बाबाजीराव, काय करणार? बाबाजीराव, तुमच्यासारख्या वडीलधाऱ्या माणसाला जर लेकी बाळी कळत नसतील तर आम्हाला सुद्धा तुमच्यासारखे वडीलधाऱ्या माणसं समजून घ्यायचे नाही. ऐसाची कंका, ईसाची कंका, याची पाटीलकी काळा याच्या धाकल्या भावाला द्या. याच्या गावात मारुतीचं मंदिर आहे, तेथे वडाचं झाड आहे. त्या वडाच्या झाडाखाली एक चिपळाची झोपडी करा. या चिपळाच्या झोपडीत या हरामखोराला बसवा. येणाऱ्या जाणाऱ्याला सांगा याच्या तोंडावर थुंकायला हा हरामखोर नीट जगलाही नाही पाहिजे, नीट मेलाही नाही पाहिजे. आणि हो, तैसे बसू नका. ज्या माय माऊलीच्या पत्राकडे या बाबाजीरावचा हात झेपवला ना, एक नाही दोन्ही हात कोपरापासून कायमच्या तोडून टाका. आणि ज्या माय माऊलीच्या देहाकडे या हरामखोराचा पाय झेपवला ना, एक नाही पुण्यांत कोणाची मिशाक व्हावी माझ्या माय माऊलीच्या पदराकडे हात आणि पाऊल टाकण्याची. या हरामखोराचे दोन्ही पाय गुडघ्यापासून तोडा. ऐसाची कंक, या बाबाची फेकाची गुजर पाटलाचा सरळ सरळ आमच्या डोळ्यासमोर चौरंग करा, चौरंग. दोन चार तलवारी कल्ला टाकले वयाच्या अंगाला. यार काय कांदा वाटलं टमाटर वाटलं काय माणसं कापाला? अरे कापून गेला का तलवार? बाबाजीराव कापाला चालू घ्या मी तुम्हाला. खात्री पटली बाबाजीरावाला. 17 वर्षाचा पोरग माझा चौरंग केल्याशिवाय राहणार नाही. घाम फुटला. 45 वर्षाच्या बाबाजीरावाला घाम फुटला. राजांच्या मरण नाक घासू लागला. राजाला बोलतो कसा? चुकलं राजा, चुकलं चुकलं. राजा पुण्याला नाही, लेकीच्या पात्राला हात टाकायचो, मारून घेतो, माझ्या स्वतःला मारून घेतो. राजा तुमच्या बरोबर नाक घाचे तुम्हाला. राजा बाबाला चौरंग करू नका. राजा मी तुम्हाला शरण येतो, शरण. राजा शरण आल्यावर तुम्ही का मरण देत नाही? राजा आयुष्यभर मी 2 हाताला 2 पायानं गड बांधायला दगड व्हायचं काम करतो. राजा पण मला मारू नका. बाबाजीराव, शरण आलेल्या माणसाला आम्ही मरण देत नाही हे खरे, पण ते शत्रूंसाठी, तुमच्यासाठी. याला कदाचित बाबाजीराव तुमच्याकडून घडलेला हा गुन्हा भविष्यात या शिवाजीकडूनही चुकून घडला तरी देखील हा शिवाजी राजा स्वतःचाच चौरंग करून घेतल्याखेरीज राहणार नाही. बाबाजीराव, आज जर आम्ही तुम्हाला माफ केलं ना, विज्ञान युगामध्ये 2016ला अहमदनगर जिल्ह्यातल्या कुठल्या तरी कोपर्डी गावामध्ये एखाद्या मायमाऊलीच्या पदरावरती तुमच्यासारखा एक नाही 4 हरामखोर पाटील भर दिवसा डवळ्या सूर्य मस्तकी असतानाच पदरावर हात टाकतील आणि पुन्हा याच जागेवर येऊन उभा राहतील लाल महालात, ज्या जागेवर तुम्ही उभे आहात. आणि आम्हाला बोलतील राजा 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 28 फेब्रुवारी 1647 या दिवशी नव्हतं कारण त्याच्या बाबाजीरावाला माफ केलं. राजा आम्हाला बी माफ करा. नाही नाही बाबाजीराव, नाही बाबाजीराव, आमच्या डोळ्यात कचरा आम्ही सहन करणार नाहीच. पण भविष्यामध्ये यदा कदाचित जर माझ्या माय माऊलीच्या पत्रावर कोणी हात टाकायचा प्रयत्न केला, आम्ही स्वतः त्याची भिडवार ठेवणार नाही. एखाद्याने जर माझ्या माय माऊलीच्या कपाळावरचा कुंकुम बरबाद करायचा प्रयत्न केला, आम्ही स्वतः त्याची भिडवार ठेवणार नाही. एखाद्याने जर आमच्या भगव्या झेंड्याच्या चिंधड्या करायचा प्रयत्न केला, आम्ही स्वतः त्याची भिडवार ठेवणार नाही. एखाद्याने जर आमच्या हिंदू धर्माला संपवण्याचा प्रयत्न केला, बाबाजीराव आम्ही त्याची भैरवी चाळीमध्ये भिडवार ठेवणार नाही.
सणाथवर मला वाटतं हा चौरंग नावाचा कायदा आज यायला पाहिजे आणि मग कॅमेरा धरून कॅमेऱ्याच्या समोर असे करवतीने कापले पाहिजे. मग कुठंतरी हरामखोराचे हात थांबतील आणि मग नांदेडकडच्या 6 वर्ष असलेल्या मुलीवर होणारा सुद्धा बलात्कार थांबेल. लाजा नाही वाटत आम्हाला, लाजा नाही वाटत. न्याय द्यायला तत्तच लागतं असं नाही. बोलण्यासारखं भरपूर आहे. वेळ संपली. छत्रपती शिवाजी महाराज 2 तासात सांगणं शक्य होत नाही. एक तर मध्ये अनेक विक्षेप झाला सगळ्या काही गोष्टींचा, पण नियोजन खूप सुंदर केलं. तरुणांचा खूप अभिमान वाटतो. इतकं सुंदर अशा प्रकारचं अगदी अखंड हरिनाम सप्ताहामध्ये जसा जयघोष होत असा वन डे कार्यक्रम, 1-2 दिवसाचा कार्यक्रम, सुजलाम सुफलाम हा उत्सव, सुंदर अशा प्रकारचं नियोजन करत राहत तरुणांनो. जे आले असतील ते दर्दीच आहे, जरी गर्दी नसली तरी. पावसाने विचार करायचा नसतो आपण कुठं पडायचं. संत विचार करत नसतात. आम्ही दुर्जनांना सुद्धा उपदेश करतो. जय खळांची फक्त व्यंकटी सांडो, तया सत्कर मिरती वाढो, भूता परस्परे प्रो, मग मात्र मैत्र जीवांची. सुंदर अशा प्रकारचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त केलेलं हे नियोजन. सुंदर अशा प्रकारची माईक सिस्टीम, गायक मंडळी, टाळकरी मंडळी, पखवाज वादक, चौदार, आपण सर्व. जाता जाता मला तुमचा एक हर हर महादेवचा जयघोष पाहायचा आहे. विठोबा रखमाई होईल, नंतर ज्ञानेश्वर माऊली होईल. सूचना दिल्याशिवाय कृपया कुणीही उठू नका. विठोबा रखमाई, मी हर हर म्हणल्याबरोबर सगळ्यांचा आवाज मला जोरदार एकदा ऐकू द्या.
धर्मरक्षणासाठी ज्यांनी बलिदान केले, स्वतःचे शिर हसत हसत कापून दिले. अरे रोमारोमामध्ये वेदना सहन केल्या, तेलामध्ये तळलं, चामडी सोडली, नख उपसली, डोळे फोडले, जीभ कापली, हात तोडले, पाय छाटले, तरी सुद्धा त्यांचा उभ्या आयुष्यामध्ये निश्चय कधी घडला नाही. अशा धर्मवीरांसाठी एकदा बोला हर हर महादेव. तुम्ही जेवले का नाही ते? उपास आहे मग शाबू हल्ला का नाही ते आबू दाबू. सगळ्यांचा आवाज आणि सगळ्यांचा पाहिजे त्याचं कारण. अरे आमच्या आया बहिणींच्या बरोबर सुरक्षित नव्हती, आमच्या घराघरातील गाडगी मुडकी सुरक्षित नव्हती, आमच्या याच मंदिरातील मूर्ती सुरक्षित नव्हते, का घराघरातील ग्रंथ सुरक्षित नव्हते. सर्वत्र आकांत पसरला होता, सर्वत्र आकांत. आणि त्यावेळेस स्वतःच्या मंडळाच्या जोरावर ज्याला हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, अरे औरंगजेबाने केला, अफजलने मारला, चैत्याची मोठं छत्री आणि शाही निजाम शाहीर मोडले आणि खुद्द सह्याद्रीचा चक्रवर्ती सम्राट झाला. अशा धर्मवीर कर्मवीर दानवीर शूरवीर क्रांतीवीर छत्रपती शिवाजी महाराजांना आठवून धर्मवीरांना एकदा बोला हर हर. राजे सिंह घोष, महाराणा प्रताप, सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल, चंद्रशेखर आझाद, मंगल पांडे, वासुदेव फडके, बाबासाहेब आंबेडकर, चापेकर, बटुकेश्वर दत्त, जतीनदास, कर्मवीर भाऊराव पाटील, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी महाराणी ताराबाई, माँसाहेब जिजाऊ, आमच्या माता माऊलीच्या पराक्रमाला आठवण तरी माता माऊली हो बोला हर हर. भगवान श्री कृष्ण, भगवान श्रीराम, संत श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज, स्वामी विवेकानंद, एकनाथ महाराज, संत सखुबाई, जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, मीराबाई, आमच्या माता माऊल्यांच्या अभंगवाणीला आठवून धर्मवीरांना एकदा बोला हर हर. जय विठ्ठल होईल आणि लगेच छत्रपतींची आरती होईल. नंतर नियोजन देणारे नियोजक येतील आणि नंतर कीर्तनीचं एंड. सगळा हत्ती रांगवायचा आणि शेपटाचा रावदाळा कोणी करायचा नाही. जय विठ्ठल. शिवराया